Hello guys, so in today's video, I'm going to be putting a blindfold on, throwing a dart randomly on the map of Maharashtra, and wherever it lands, well, it landed on Sonsal in Sangli district, 250 kilometers from my place. So I take my bike and ride there in search of a complete stranger to interview. But why? Because I'm unemployed. And also because for the past few years, I've been traveling a lot. And all my best experiences and the memories I took back home come from the random strangers that I have met. The stories and the struggles they have shared with me. All very common people with extraordinary lives. So I couldn't stop asking myself, what if I had filmed those conversations? They would have been beyond insightful, fun, raw, and exciting for everyone to listen to than the usual, most PR-trained, pretentious celebrity interviews that recite the same answers for eternity. So yeah, I thought why not just throw a dart and go interview someone. Let's fucking go. Freezing cold in Anson, I choose old. You the cold man say I'm freezing cold in Anson, I choose old. Alright. Okay, I've reached. It took me around 4-5 hours and I kept riding my bike deep inside the village without Google Maps, asking people random locations so I could find a quiet place with hopefully someone to interview. After around 30-40 minutes of exploring Sonsal, I found my guy, Vittal Nikkam. इथं बघ खान बसते त्यांची वेगळी माझी वेगळी किंवा आपली असली आहे. सिगरेट पिता तू? सिगरेट नाही ते असले आपलं करतो सिगरेट नाही तसलं असलं आहे आपलं. बघितलं का तुम्ही? हो तेच नाही का बघायला पुण्यात मस्त जायला तिथं मिळतो हे ते आहे तिथं फक्त आई बापूच मिळत नाही. खरं हा चांगले खरं खोटं आहे ते खरं आई मिळती आई नाही मिळत थांब किंवा सांगतो ऐकून की तरी तिला बाय धरली की तिला दिवसभर आई म्हणायचं संध्याकाळी बाय म्हणायचं तर तिला बघतं नका बाळ काढत तसं नाही तू एखाद्याला आता एखाद्या बायला चाललेली म्हण माझी बायको आहे काय करते बहुती मार खाणार घे झाला चालली मग मार तिलाच आहे मावशी बाय आहे म्हणून बघवर काय म्हणते ती मग ह्याला काय ते प्रेम रोग म्हणायचा त्याला नका घ्या आम्हाला शिकवा असं देत असतात. हाताचं काय झालंय ते ती कापतोय तर हालतंय ते पहिली कामं केलेली आता रगात पोचणं झालं या कॅल्शियम कमी होत संध्याकाळची वाय 10 रुपयामध्ये कॅल्शियम चढेल तर पिण्याची त्यात कॅल्शियम आहे का नाही सगळे 10 रुपया लावा वाट आमची पाकच नाही बरं नाही पित तर नाहीच नाही दारू नाही एवढंच यशाने बेकार लागलं बाबा हे सगळं. हो तंबाखूचं नाही ते देखील नव्हतं पहिलं. आता इथं असं बसलं असलं काहीतरी हे आता हाय जो आम्ही का खातो नाही एकटंच घेतो तिकडे एकटा मी इकडे एकटा असंच आहे दिवसभर एकटं दिवसभर होय मी त्या लिंबापासून पलीकडं हा आणि ही हितनं इकडं कधीपासून ते 2-3 वर्ष झालं आम्ही हा एकत्रच होता नाही पण जेवायला इथं पावसाळा झाला पावसाळा सरायला का मग झाली सुरुवात आमची आणि बंद होणार आता आणखी 2 महिन्यानं बंद होणार. मग तुम्ही आधीपासून हेच करताय? हा नाही शेतीच करतोय पहिल्यापासून बैल होती माझी 2 हा बैलाने एका मारल्या आणि तो बैल दिला ऐकलाच मी आता त्याचनी मी इथं आणली ह्याचनी का आता आई घाला काय वरती जायत नव्हतं काय झालं काय नाही तुम्ही हाणायला लागणार आहे तिकडे मी हाणतो काय निघाय हाणतो या नाही तसं नाही लाडानं आमचं असते धाबाग्यानं आज माघार येणार आहे का तंबाखूचा बाटवा इथे ठेवून गेला बांध काट असंच होणार की आता जास्त वर तेच की हा ते टाइमच झाले आता जायचं. इकडं कुठलं हे आता कोण येतं MLA का काय ते विधानसभेला आमदार हा आमदार कोण आहे आता विश्वजित पत्रगाव का माझा पोरगाच आहे विश्वजित कदम आता भारतीय विद्यापीठ तरी माहित असेल की पुण्यात
हा बरोबर. तर त्यांचं पहिलं संस्थापक ते पतंगराव कदम. आता त्यांचा तेव्हा ते आमदार तेच होतं. हम्म. आता पोरगा आमदार आहे तेच. आता हे झालं नाही, ते वारलं नाही, त्याला 3 वर्ष झाली घेतो साहेबाला वारून पतंगरावला. आता 3 वर्ष झाला आमदार. हे 3-5 वर्ष आता हेच आमदार आहे. तुम्ही जाणार आहे वोट द्यायला? हा, वोट द्यायला? उडदाय वोट शिक्का द्यायला जाणार आहे का? जाणार की, वोट द्यायला जाणार. काय मतदान कोणाला द्यायचं त्याला द्यायचं आपल्या मनानं. हा नाही पण ते बुडवायची काय गरज आहे? हा बुडवायची आपणाला दिलाय हक्क, मग तो आपण काय हे केलाच पाहिजे ना. तसं म्हणून आपल्याला चालणार आहे. इथे लग्न बिग्नाचं कसं आहे? कसं आहे म्हणजे इकडेच होतं का शहरातच आता? नाही इथं होती ती, गावात होती ती. आता ग्रामपंचायत आमची ह्याच्यात ह्या वांगी मतदारसंघात एवढी चांगली ग्रामपंचायत नाही असली आमची ग्रामपंचायत. त्याच्यावर कार्यालय ग्रामपंचायत ना? हा, ग्रामपंचायतीच्या वर कार्यालय लागणार. ग्रामपंचायतीच्या वर आहे का? चांगलं खाली निर्णय ठरतो का आणि वर लग्न लगेच? नाही तसं काय नाही. आपली ठरवाठरवी बाहेर असते फक्त आपलं. आणि बाहेर आपण कार्यालय खर्च घेतो येतो. हा तरी तिथं 5,500 रुपये द्यायचं. भांडी बिंडी 300 आहे ती. आपलं गाव येतं आणि आपलं आपण ती माणसं सांगेल ती सगळी येते ती. फक्त आपला आपण खर्च करायचा. आता कार्यालयाचा नुसता खर्च किती आहे तुम्ही सांगा की मला? कार्यालयाचं 40-20-30 तर असेलच. कमीत कमी 85च्या पुढं आहे. हा बरोबर. शहरात तर लय महाग आहे. आता आमच्या पुतण्याचं लग्न झालं ह्याच्यात पुण्यात, बालाजीनगरला खाली. ते कार्यालय तरी कसलं आहे? 4च खोल्या असतील एवढंच कार्यालय आहे. त्याला किती पैसे द्यावा होते किती अंदाजे? त्याच्या जेवणासकट 1,55,000 रुपये दिले. जेवणात ताटावर जेवण ठरवून 1,55,000. इथं 5,500 ते 5,000 दिलं. आणि आपण किती गावाला खर्च येतोय? काहीच नाही. मग त्या 1.5 तोळा सोनं येतंय का नाही? बरोबर. हा, सहज येतंय का नाही? मग विषय संपला ना त्या. म्हणजे हे गाव खूपच चांगलं तसं म्हणजे बघितलं गेलं तर. आता सुशिक्षित जरा झालं. पहिलं एवढं सुशिक्षित नव्हतं. पहिलं म्हणजे कधी? 2000 साहेबांच्या जोपर्यंत साहेब ही साहेब कुठल्या पार्टीकडनं आहे? काँग्रेसवाले होय, काँग्रेसवाले. मग ह्यावेळेस तर आहेत. तरी ह्यावेळेस टफ दिली होती त्यांनी. काय कोण नाही एवढं नाही कोण. आता नाही आत्ता झालेले त्या इलेक्शनला ते खासदारकीच झालं होतं. हा तेच त्यात चांगलं ह्याच्यामुळे तो आला ना राहुल पाटील. हा त्यामुळेच आला. बरोबर. त्याला पक्ष उभा केला आणि काँग्रेसमध्ये गेला नाही का ते? हेनच उभा केला होता. हेनच खर्च गाठलाय ते. आता कसं होतं माहिती आहे का? जो तो आपल्या शेतातल्या कामात मग नाही कशाला बाकीचं काय आहे जाऊ. पण होतं का त्याच्याने? म्हणजे 3 टाइमचं होतं का काय शेताने? होतं की बघतं की आपलं बघता ना. आता ऊस नाही म्हटलं तर 60, 70, 50च्या दरम्यान जातोय. मग 3,000 किती होते? 3,000 का? 1.5 लाख रुपये झालं वर्षाचं. 1.5 लाखात. आणि बाकीचं कोरडभाव थोडं आहे त्यात आपल्याला थोडं बहुत काहीतरी होतंयच. झालं कामच झालं. 1.5 लाखात दोघांचं नाही का? घरात किती असलं तर घरची कोण बसून राहणार आहे का परत? ते मुलगा तर स्वतः कमवतो. तू काय करतो? तो कंपनीत आहे, मोबाईल कंपनीत. काय म्हणजे त्यांनी इथूनच केलं का? शहरातून शिक्षण केलं का? इथूनच नाही, इथून तो गेला तिथं त्यानं केलं शहरात. होय, पुण्यातच. किती कुठल्या कंपनीत आहे तो? त्याचा लग्नाचा बायोडाटा काढलाय ना. हा वय काय लग्न करायचंय त्याचं. त्यामुळे तर लय ताप झालाय मला. तेवढ्यात अडकलं नाही तर झाले. पुरीकडनं मोकळाय आता. एक पोरगा आणि एकच पोरगी आहे. वय काय? आता 31 झाले त्यामुळे डोकं फिरलंय. हे आता चालू झाले 31. आणि मुलगीच्या 2 मुलं आहेत. अच्छा, झालं त्यांचं लग्न? हे मुलीचं एक मुलगी थोरली होती, पोरग धाकटा. अच्छा, आता त्याच लग्न करायचंय. त्याला पाहुण्यातली पोरगी आली, त्यानं काही करून घेतलं नाही.
आता ही एक पोरगी आली होती त्याला, पण ते मलाच पास नाही म्हणून ते विषय सोडून दिला मी. कुठले? पुण्याचीच काय? नाही नाही, जवळची, जवळ गावची. दुधणचे. अच्छा. काही नोकरी आता तुम्हाला येते इंग्रजी वाचाय, आम्हाला काय येणार आहे वाच. तिचे नाव नोकरी पण करते. हो नोकरीच करतोय आता. काय ही असेल 27 असेल काय वय? वय नाही आता तेच सांगितलं, 30 संपून 31 लागलं. नाही तिचं. कोणाचं? तिचं. कोणत्या पोरीच? हा 27 आहे ना, 27-28 काहीतरी. त्या पोरीच आहे की बरोबर आहे, पण ते मला पास नाही ना. ह्यांना हा हे नकोय का? कोणाला? ह्यांना का मुलाला मला नकोय? अजून नाही. का? जरा आपल्या लेवल मध्ये बसत नाही. कुठलं हे कास्टचं का? ते कसं असतंय आपलं, हम्म. आपल्यात कमी जास्त आपण म्हणतो की नाही आपल्या मापाची नाहीत, हम्म. असं असतं. पण जातीमुळं का कशामुळे? जातीतच फरक आहे. ते लग्नाची पोरगी तिची वेगळी आहे आणि बाई ठेवलेली तिची पोरगी आहे. अच्छा, असं. खालतीकडची भिडची आहे ती. हा, हा, हा. ती बाई ठेवली होती तिथं कामाला आली आणि तिची पोरगी आहे. आणि तुम्ही हे काय अं? तुम्ही? आपण मराठीच आहे ना. मराठा आहे का? हा पण मराठीच आहे, हा विषय नाही. ते बी मराठ्यातच आहे, पण ती बीडची बाई आहे ना खालती आणलेली, अच्छा. कामाला होती ती तिथंच राहिली त्याच्यापाशी. तिला एक पोरगा आणि एक पोरगी आहे. तर ते तिच्यासोबत नका आम्हाला, ती तिकडे आपण तिकडे नदीला सोडू तिकडे. त्यामुळे नको इथं आम्हाला पुढे ताप किती होईल. म्हणजे कसं पुढे लग्न ठरत नाहीत ना आपली पोरांची, त्यांच्या पोरांचे. त्याशनी पुढं अवघड आहे. आता आपलं झालंय, आता आम्ही आता 10-12 वर्ष असलं म्हणजे लय झालं दिवस आमचं. त्यांचं आयुष्य काढायचं आहे त्याशनी. शिट्टीत कोण बघत नाही, हे असलं शिट्टीत कोण बघत नाही. झाला प्रेम की झालंच. असं काय नाही. नाही कसं आहे माहिती आहे का, जे आई वडिलाच्या अज्ञात आहे ती का नाही, तेवढी पोरं तेवढी शांत आहे. ती आई बापाच्या अज्ञात बाहेर गेले ती कोणाची बी घेऊन येते ती का नाही. आता कंडिशन आहे ती. बरोबर आहे. आणि तुमचं आधीपासूनच एवढं हे होतं का कसं? आता जरासं नाही, पहिला मला रोजगार करावा लागत होता. रोजगार? होय. कुठं? इथं कुठं बी जायचं का. आता ही मशिनी निघाली त्या विहिरी काढायला, तर आम्ही हिरीवून कामं केलेली शहरात, त्यामुळेच येणं झालं का? त्या नाही, ते विहिरी तिकडे काढायला नव्हतं. तर आपल्या आता पोरांच्या मुळे आता येणं जाणं होतंय. पाहुणं पाहिजे मुंबईला पुण्याला, त्यामुळे तिकडं काहीतरी त्यांची लग्न बिग्न असली तर जावंच लागतंय ना. हा बरोबर. आणि पोरगा तुमचा पण पुण्यात असतो ना? आता पुण्यात आहे की, जातो की आम्ही. जातो कसं? आता कसं असतंय, काय काम असलं आलं मनात की गेलं. हा जवळच आहे. आणि तसं काय 250 रुपये हे आहे वाटकरची बसती जायला, आणि 250-500 रुपये असलं की घेऊन जाऊन होते. तिथं गेलं ना बाकीचा खर्चाला पोरगा आहेच की. आपण जाताना या जायचं घेऊन जायचं. तिथं गेल्यावर काय तेव्हा काही द्यायला नाही म्हणत नाही, पण आपणाला ते नकोच आहे ना. बरोबर. आणि पूर्वी कुठं असते? पोरगी इकडं औंधकडे. औंध गाव ना? हा 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 बरोबर. मध्येच पडतं. तिथं जायचं पुढंच आहे ना? बरोबर. मी तिकडेच जाणार होतो पहिलं, औंध गावाला. मग मी ठरवलं इकडे यायचं. औंधला देवी आहे ना. हा हा हा. बैलानं मारलं मला. कुठं? त्या दुसऱ्या त्या पलीकडच्या बाजूला डोंगरात होतं. कसं? माझाच असून बैलानं मला काय अंडील होतं ना, बडील नव्हतं. अंडील पाना ते कांडील म्हणजे गोट्या खाली आता पळाव बैल असते ती का नाही गाड्याची फायनलची, तसा बैल होता तो. आई शपथ. पण मारत नव्हता, मागणं येत होता तसा. आता हे धरला का असा बैलचा येत होता माझ्या मागणं. प्रेमानेच कसं मारलं त्यानं काहीच कळलं नाही. तेव्हापासूनच माझं हे पायाकडे, त्यामुळे बैलच टाकायला लावला पोरानं मला. एकूण टाकला बैल एकूणच परत. किती 3 तास मारत होता? 3 तास उरा होता. असल्या डाबऱ्यात होतो मी. आणि कोणच आलं नाही? कोणच नव्हतं डोंगरात. सकाळी गेलेलो लवकर मी, आणि 10 वाजल्याशिवाय कोण. आणि सुटले कसं काय म्हणतात ना? सुटलो म्हणजे व्यसन गावली ना. काय गावली? व्यसन आहे का नाही, नाकात असते का? हा 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 हा. ती व्यसन गावली. हा. तसाच बसलो ना, असं झाड होतं. व्यसनला काचका मारून, झाडाला तेडा मारून, हिसका दिल्याबरोबर जाऊन झाडाला थाटला. तसाच कासरा इकडे दुसऱ्या झाडाला बांधला. तिकडे तसाच बस म्हटलं. दिवसभर सोडलाच नाही. पण मला उठा येत नव्हतं बिलकुल.
तिथनं गावात गेलो परत. बापरे, म्हणजे तुम्ही एकटे लढले हो मग काय लढावंच लागते तर काय. 3 तास बैलासोबत. मला असा डाबरा गावला होता. बैल इकडं पळत जायचा, याचा असा शिंग मारलं, खाली लपलं की इकडं मोहर शिरायचं. मला काय शिंग लागेल तर शिंग लागला असतं तर मग जागेवरच मेलं असतं. शिंगा अशीच होती त्याची. आणि पहिले ते परत तुडविलं का नाही ते ना, त्यामुळे लय दुखायला लागल्या. मग त्याचं काय केलं तुम्ही? डॉक्टर केला तर आता डॉक्टर चालू तेव्हा नाही काय वाटलं. थोड्या दिवसानंतर खूप दुखायला लागला. 2 वर्षांनी दुखायला लागलं. 2 वर्षानंतर पाठीला ते बैल इकला आणि परत लय दुखायला लागलं. वर कष्टातला जो आता गरिबीतनं वर गेला तोच कमवून बसला. गरिबीत. आणि ज्याच्या घरचं मूळच चांगला होतं तो माणूस 100% व्यसनाधीन होऊन बरोबर लेवल धरले का नाही बघायचं. हा खरं. ज्याच्याकडे काय नाही त्याला माहिती किंमत ना, त्याला त्या पैशाची किंमत माहित आहे. तुम्ही बघता का नाही युट्यूब? बघतो कधी. काय बघता युट्यूबवर? हे आपल्या बातम्याच, बाकी काय बघायचं. गाणे बिणे नाही एवढे नाही देतात ना. आता नाही आवडत तुम्हाला? पिक्चर आधीपासून नाही? चांगला पिक्चर असला तरी टाकीला बघणे. आता घरात टीव्ही, त्या टाकी बी बंद झाल्या 10 वर्ष झाली. हा आता घरीच टीव्ही आल्यात. कोण आहे तुमचा आवडता हिरो? हिरोचं काय बघायचं, सगळे हिरो त्यावेळेस आमचं सगळं अमिताभ बच्चनवरच आमचं नेट असायचं. दिवार. नाही आता काय झालं माहिती आहे का, घरात टीव्ही आल्यामुळे जो बघेल ते नेट तसाच. मग जास्त करून कबड्डी बघणे ह्याच्या व्यतिरिक्त लई ध्यान ठेवत. आता आम्ही शाळेत खेळत होतो ना, त्यामुळे आपण ते तेवढाच आवड. आता इथनं जायचं 8ला लागते, 1.5 तासाची इकडं तिकडं होतं. जेवायचं ना आपलं निवांत. सकाळी उठलं की सोडायची, हिंडवायची, कुठेतरी बांधायची, जायची 1 वाजता याचं ते जेवणच घेऊन यायचं. इथंच बसायचं, नाहीतर तिथं वरच्या कोपऱ्याला. म्हातार तकडच बसलं का? म्हातार म्हटलं गेलं तकडं. इथंच पुढे तेच की हे काय समोर मस्त हित आहे ती. हे कस काय पण, म्हणजे तुम्हालाच कस काय मारतात हे, ज्यांचं मालक असून पण? कोण बैल? बैलाचं कसं होतं, जो अंडीलपणात असतो कोण आहे. आता तुमचं तरुण पण आहेत, आता उद्या एखादं काय झालं तर आपली भांडण लागते ती का नाही? लगेच राग येतो असं. राग हे असं ती बैलच होता बेकार थोडं पोड्याचं. तुमचं काँग्रेसलाच मत असेल यावेळेस मला वाटतं. काँग्रेसला. बीजेपी नाही? नाही. तुमचं वय काय? 61. वाटत नाही, कमी वाटत. नाही ते कसं केलं, तब्येत हाय तशी ठेवली सुरुवातीपासून. तब्येत वाढवली बी नाही, कमी बी झाली. बरोबर. त्याने बरोबर. कसं होतं, अवताची कामं करायची म्हटलं तर बोजा जास्त वाढवून चालत नाही. जनावरांना लोड येतो ना परत. बरोबर. त्यासाठी लय बोजा वाढवून चालत नाही. 50 ते 52 ते 50 या दरम्यान राहिलं पाहिजे. आणि एकदम कमी झालं तर परत अटॅकनं जायची बारी येईल. त्याला पर्याय नाही, एकदम कमी करून बी चालत नाही. तुम्ही शहरात आले, तुम्हाला कसं वाटलं? परत येऊशी वाटतं इकडे का तिकडे? मला थांबूच वाटत नाही. ते कायम दार लावून आता बसायचं, ते पोलीस स्टेशन आठ टाकते तसं बसायचं. तुम्हाला लागले त्या सवय, आम्हाला नाही ती सवय. बरोबर आहे. आम्हाला आपलं जेवलं की गेलो कुठं तर चौकात गावात बसायचं, 4 माणसापाशी बसलं. तुमचं कसं होतंय, आलं कामावनं की दार लावलं की झालं काम तुमचं. पण तिकडे एवढं सगळं म्हणजे नाही का, गाड्या हे ते, मेट्रो, मॉल बिल असेल तरी नाही. तुम्ही गेले मॉल बिलला? गेलो तर बोर झालं ना? बोर लगेच. तर आपल्याला कसं वाटतंय, हे वातावरण ते वातावरण. तिकडे मोकळेपणा नाहीये. मोकळेपणा नाही. आणि कुठलं काय बघायचं म्हटलं तर पैसे खिशातलं सुटल्याशिवाय काय बघायला मिळत नाही, ध्यानात ठेवा.
आणि अतिविषारी साप सगळं आमच्या ह्या डोंगरात त्याच्यात. हे इकडं ना. हो सगळं आता शेतात सुद्धा काम करताना भ्या वाटतंय उसातनी. की कुठं साप असली नाही. जनावर आहे ते. आधीपासून असंच आहे का? होय पहिला हे रस्ता नव्हताच होणार त्याला. नव्हतं का? नाही हळू चालत हळू जायचं. हळू हळू बनला. चांगला बनलाय पण रस्ता खूप रस्ता पण रस्ता एक नंबर बनलाय. म्हणजे खूप चांगलं हे केलंय त्यांनी. रस्त्याचं काम खूप साहेबांनी तेवढं काम करून खूप घेतलं. चांगलं केलंय. हा नाही रस्ते मला बिलकुल काहीच जाणवलं नाही. देणे फक्त एवढंच आहे बापाची चांगलं सांभाळ ह्याच्या व्यतिरिक्त आपल्याला काय माहित नाही. बरोबर ते खरं. एक पहिलंच आई वडिलांशी नीट वागणं आणि त्यांची काळजी घेणं हे अहो करणं. तिने तुम्हाला एवढं मोठं करायचं आणि तुम्ही काय करणार ही शेवट. आता काय अनाथ आश्रम त्याच्यामुळे झाली ती का? बरं सोडून जातात काय होतं ते. मग काय? त्याला सुरुवातीला झाली ती अडचण. हां ते जरा पेत होता. अच्छा अच्छा. त्याची एकदा दोनदा घडी बसविल्याबरोबर तिची लेवलच झाली. मग ते आपलं लय डोकं लय वाईट आहे. त्याला चांगलं एकदा दोनदा बघितलं आणि तिसऱ्यांदा सांगितलं तुझं होतंय का बघ नाही तर आपला तो विषयच कट करून टाक. बरोबर आहे. नसेल होत तर काय बदलत नसेल. 8 एकर जमीन आहे. मग काय दारूतून काय हे करायचं आहे इथे. विकून टाकायचे का काय? नाही एकूण का देतोय मी. ते थोरल्या भावाच्या नाव आहे. ते आता पोरगच होता. आता गेला 11वीला. आणखी 1 वर्ष झालं की ती 8 एकर जमीन ती नातवाच्या नाव करून टाकतो. तुला काय करायचं तिकडे कर म्हणतो. बरोबर आहे. ते म्हणजे तुम्ही दिलं का काय मागितलेलं लग्नाच्या वेळेस? नाही ते सगळं झालं होतं. ते त्याला मागे काय नव्हती. सगळं जे पाहिजे होतं ते सगळं दिलेलं. काय मागितलेलं? तसं एवढं काय नव्हतं. आपलं भांडी कोंडी एकदा गाठला आपला. तो वाटतं का मागायला पाहिजेत? तिनेच मागितलं नाही तर आपल्याला मस्त मला वाटत होतं मागते. So after this, my GoPro died, and so did my phone. But before leaving, I said goodbye to Vittal and his family. And while returning home, really exhausted, all I could think of was those fun, honest, simple conversations with him. Now, I would like to admit that it wasn't the most dramatic or over-the-top conversation or constantly engaging or filmy in any sense. But I feel that's how life is. It's not an Instagram reel, is it? It is like this. Sometimes monotonous, sometimes simple. I learned a lot. The mistakes I made while shooting, what all I need to do next time. And yes, there is a next time. I'm going to continue this series and meet people from all over the world and record conversations with them and bring it to you. So subscribe and see you in the next video. Till then, keep traveling.